आज आपण झणझणीत आणि तर्रीदार अशी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी बघणार आहोत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बाजार आमटी कशी करायची ते बघूया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर सर्वात आधी मी इथं तुरीची डाळ घेतली, म्हणजे 1 वाटी तूर डाळ आहे. त्याच्या निम्म म्हणजे अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी मूग डाळ घेतली आणि अर्धी वाटी हरभरा डाळ घेतली. चमच्याच्या साहाय्याने म्हणलात तर 10 चमचे तूर डाळ आहे, 5 चमचे मसूर डाळ आहे, 5 चमचे हरभरा डाळ आणि 5 चमचे मूग डाळ आहे. कुकर घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये हे सर्व डाळी टाकूया. तुम्हाला हवा असेल तर उडीच्या डाळीचा वापर केला तरीही चालेल, पण तुरीच्या डाळीचं प्रमाण त्याच्या दुपटीनं असायला पाहिजे सर्व डाळींपेक्षा. तर सर्व डाळी आपण स्वच्छ धुवून घेतल्या 2 ते 3 पाण्याने. त्याच्यानंतर याच्यामध्ये 2 ग्लास पाणी टाकायचं आहे, म्हणजे अर्धा लिटर पाणी आहे. अर्धा चमचा हळद टाकूया. त्याच्यानंतर अर्धा चमचा तेल टाकायचं आहे. डाळीला एखादी उकळी आणू देऊया आणि गॅस मिडियमवरती करून कुकरला टोपण लावायचं आहे आणि 3 शिट्ट्या करून घ्यायच्यात. व्हिडिओ आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून जे पण रेसिपी टाकेल त्याचं लगेच नोटिफिकेशन मिळून जाईल. तर 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घेतला आहे. डाळ चांगल्या प्रकारे शिजली गेलेली आहे. रवीने हे घोटून घेऊया. तर सोलापूर जिल्ह्यामधील पंढरपूर क्षेत्र जे आहे, तालुका आहे, तिथे ही बाजार आमटी खूप फेमस आहे. त्यामुळे आज ती रेसिपी आपण इथं खास घेतलेली. तर डाळ शिजून साईडला ठेवली आहे. मसाला तयार करण्यासाठी तवा ठेवायचा आहे. त्याच्यामध्ये 5 ते 6 खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत. आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 चमचा धने, त्याच्यानंतर 1 चमचा जिरे टाकायचं आहे आणि 1-2 मिनटं तरी हे मीडियम गॅस करून सर्व मसाला भाजून घेणार आहोत. तर या ठिकाणी मसाला भाजल्यानंतर मी 2 चमचे तिळाचा वापर करते, कारण तुम्ही स्टार्टिंगला जर तीळ टाकलात तर ते तीळ उडतं आणि चांगल्या प्रकारे मसाला भाजला जात नाही आहे. तर मसाला भाजून झालेला आहे, हे काढून घेऊया. तर याच्यामध्ये टाकण्यासाठी मी एकदम छोटे म्हणजे मीडियम साईजमध्ये 2 कांदे घेतलेले आहेत, उभे पातळ चिरून. हे कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत परतून घेऊया. तर कांदा भाजून झालेला आहे. याच्यामध्ये मीडियम साईजचे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, थोडेसे मोठ्या आकारामध्ये कापून घेतल्यात. 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या. तर हे पण आपण पूर्णपणे याचा कच्चापणा जाईपर्यंत सर्व आपण परतून घेतलेलं आहे. तर हे पण काढून घेऊया. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, एकदा नक्की चेक करा, जे तुम्ही जेव्हा पण रेसिपी करता त्यावेळेस तुम्हाला इझी जाईल. तर सर्वात आधी जे आपले कोरडे मसाले आहेत ते बारीक करून घेऊया, म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे बारीक करताना ह्याचं जाडसरपणा राहणार नाही. तर एकदम बारीक पावडर करून घेतली आहे. आता याच्यामध्ये आपला टोमॅटो, कांदा आणि लसूण हे टाकूया. त्याच्यानंतर मी इथं कोथिंबीर घेतली आहे, 1 अर्धी वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली, तर ती टाकूया आणि याचा पूर्णपणे बारीक अशी पेस्ट करायची. तर अशा प्रकारे मी पूर्णपणे मसाला बारीक करून घेतलेला आहे. तर आता फोडणीची तयारी करूया. कढई ठेवली आहे. कढई गॅस मिडियमवरती ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये 2 मोठ्या चमच्याने तेल टाकलेलं आहे. आवश्यकतेनुसार तेलाचा वापर कमी जास्त करू शकता, शक्यतो तर तेल आपल्याला जास्तच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बारीक केलेला मसाला टाकून 1-2 मिनटं तरी आपण परतून घेऊया, जेणेकरून खाली ते लागणार नाही आहे मसाला. अजून एखादा चमचा मी तेल वापरलं आहे, म्हणजे टोटल 3 चमचे तेलाचा वापर केला आहे. थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ, गरम मसाला टाकला आहे अर्धा चमचा, काळं तिखट 2 चमचे, लाल तिखट अर्धा चमचा आणि एखादा मिनिटभर परतून घेऊया, जोपर्यंत याला तेल सुटत नाही. ही जी बाजार आमटी आहे ती एकदम झणझणीत असते, त्याच्यामुळे शक्यतो तर आपल्याला तिखटाचं प्रमाण जास्तच वापरायचं आहे. तर मी टोटल इथं 2.5 चमचे तरी तिखट वापरलेले आहे. याच्यामध्ये डाळ टाकूया. त्याच्यानंतर 2 ग्लास गरम पाण्याचा वापर केलेला आहे, ह्याच कुकरमध्ये टाकून गॅस मिडियमवरती करायचं आहे उकळी येईपर्यंत. आणि एकदा उकळी आलं की बारीक गॅस करून 5 मिनटं तरी आपल्याला ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायचं आहे. तर 5 मिनटं आपण ही भाजी आता बारीकवरती करून मी इथं शिजवून घेतली. तर अशा प्रकारे एकदम झणझणीत अशी पंढरपूर स्पेशल बाजार आमटी तयार आहे. बघू शकता याचा दाटसरपणा, कलर थोडीशी अजून पातळ ठेवलं तर अजून जरा झणझणीत होते. याच्यावर कांदा, लिंबू आणि गरमागरम भाकरी. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची बाजार आमटी तुम्हाला कशी वाटली ती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.